लोणावळ्याची टीम देखील इथे दाखल झाली आहे. चला ऑफिशियल दोन्ही आलेले आहेत त्यामुळे पटकन मॅचला सुरुवात करून घ्या. आपल्याला ही विनंती आहे कारण पहिल्या दोन्ही मॅच वेळेत झाल्यात. 25-25 मिनिटांमध्ये म्हणजे 100 मिनिटांमध्ये 2 मॅच झालेल्या आहेत. 1.5 तासामध्ये 2 मॅच झालेल्या आहेत आणि पुढच्या अजूनही आपल्याला 4 मॅच कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं इथे बंधनकारक आहे. आता तुम्ही पाऊस आलाय म्हणून लपून चालणार नाही. तुम्हाला पावसातच खेळायचंय. त्यामुळे पावसाचा आनंद घ्या. जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत मॅचला देखील मजा येईल. यष्टांच्या मागे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस भारत कदम एक संघाची चांगली बांधणी करत असताना क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांना देखील आहे. परंतु हे सर्व टेनिस बॉल क्रिकेटचे सुपरस्टार आहेत. नक्कीच आपण पाहतोय इथे आयोजकांना खऱ्या अर्थाने भरपूर लोकांनी अशी विनंती केली की पाऊस पडत नाहीये तोपर्यंत टेनिस बॉलच्या मॅचेस होऊ द्यात. परंतु ज्या अनुषंगाने ते आयोजन करण्यात आलं ना की प्रयत्न चांगला केला की तुम्हाला यशाची पातळी देखील गाठता येते. आणि जो प्रयत्न केला रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर पाऊस येणं अपेक्षित होतं. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला पावसाची फार गरज होती आणि या स्पर्धेचा औचित्य साधून पाऊस देखील आलाय. याचा अर्थ या स्पर्धेमुळेच संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचं दर्शन आता झालेलं आहे. आणि ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या गोष्टींसाठी आक्षेप केला त्यांना मात्र चोख उत्तर हे आयोजकांच्या माध्यमातून वरुण राजाचं आगमन झाल्यानंतर देण्यात येत आहे. चला मॅच क्रमांक इथे 3 ला सुरुवात. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आलेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलं जात आहे. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. सुरुवात तर इथे झाली आहे. देऊ 11 आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा हा संघ इथे मैदानामध्ये दाखल झालाय. मॅच क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती धनराज यांना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती पराग. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर टिपलेला सुरेख असा झेल. विकेट याचं पतन. पराग इथे होतील बाद. गोल्डन डकची शिकार. पहिलाच बॅटर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. आघाडीचा बॅटर स्वस्तामध्ये बाद होतो आणि हीच खासियत आहे रबर बॉल क्रिकेटची देखील. एकदा का पाऊस पडायला लागला ना की गोलंदाजांचं अधिराज्य हे गाजणारच आहे. आणि इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये ते प्रात्यक्षिक पाहायला देखील मिळते. आता गोलंदाजांची इथे धार पाहायला मिळेल. आता बॅटर कशा प्रकारे इथे बॅटिंग करतील याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पराग इथे बाद होत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर देखील इथे मैदानामध्ये दाखल होतील. तेजस बोर्डे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे परंतु रबर बॉलचा अनुभव आणि रबर बॉल खेळण्यासाठी प्रथमच या मैदानामध्ये दाखल होतात. सीझन मधली पहिलीच रबर बॉलची स्पर्धा आहे आणि एकदा का तुम्हाला सवय लागली की तुम्हाला वारंवार त्या स्पर्धा खेळण्याचा आनंद हा घेता येईलच. थोड्या वेळासाठी का होईना पण वरुण राजाने इथे आगमन दिलं आणि त्यामुळे इथे क्रिकेटमय रबर बॉल क्रिकेटमय वातावरण या मैदानामध्ये संपन्न होत आहे. आयोजकांचं कौतुक या गोष्टीचा देखील करावं लागेल. पहिल्यांदाच केलेला हा प्रयत्न देहू मावळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ इथे प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्याचा आनंद देखील घेत आहेत. तेजस बोर्डे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती बॉल खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. बॉल जो आहे ना तो मैदानामध्ये घेऊन या. लगेच जवळच आहे तो बॉल लगेच घेऊन या. आपल्याला ही विनंती आहे. सरळ जाऊ द्या. सरळ जा. नाही त्यांना दिसलाय. हा जाऊ द्या सरळ राईटला. ओके पहिलाच बॉल तेजसांच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्येमध्ये 6 ची वाढ. धावसंख्या होते ती 7. विकेट मिळवल्यानंतर धनराज पाटील यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा इथे टायमिंगला जास्त महत्त्व दिलं जातं आणि जर तुमची टायमिंग प्रॉपर असेल तर इथे तुमची ताकद कमी पडली तरी चालतो. त्या बॉल तेवढ्याच वेगामध्ये ट्रॅव्हल देखील होतो. इथे देखील फुल टॉस. यू मिस आय डेफिनेटली हिट. फुल टॉस बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. सरळ यष्ट्यांचा वेध. त्रिफळा इथे उद्ध्वस्त होत असताना दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर लोणावळा संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला
आणि या प्रयत्नामध्ये मिळालेलं अपयश, सरळ यष्ट्यांचा घेतलेला वेध. चला बॅटर लगेच, आपल्याला इतका वेळ मिळणार नाहीये. आपल्याला ही विनंती आहे, अजूनही विनंतीमध्येच आहे की आपण थोडीशी घाई करायची आहे, आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचंय. न्यू मोरिया फायटरचे प्रवीण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. प्रवीण यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी स्पोर्ट्सची कॅप देऊन इथे आपल्याला सन्मानित करण्यात येईल. पुन्हा एकदा वरुण राजा अगदी वेगवान इथे बरसतोय. विकेटचे इथे पतन झाल्यानंतर धावसंख्या मात्र 7 वरती 2 बॅटर बाद आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये आपण हाय स्कोरिंग मॅच पाहिल्या, परंतु आता लो स्कोरिंग मॅच कडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढचा बॉल धनराज, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, क्या बात है. अशा पद्धतीनेच गोलंदाजी करावी लागते आणि ती आपल्याला प्रामुख्याने धनंजय पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. अप्पट बार इथे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. 3 ते 4 पावलांचा रनअप आणि त्यामध्ये केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, अजून एका विकेटचं पतन. बॅटर आले, हजेरी लावली, सिल्वर डकची शिकार ठरले. 7 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर लोणावळा संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. चला बॅटर लवकर. पावसामध्ये खेळण्याचा आनंद. धनराजी तेलगू यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रवीण यांना प्रदान करायचा आहे. फार अनुभवी खेळाडू आहेत. दत्ता गाडे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे षटक क्रमांक 2 ची सुरुवात करण्यासाठी येत आहेत. शनी इथे आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. संघाचे संघनायक कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूने पंकेश. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पाऊस हे समीकरण काही वेगळं नाहीये. गतवर्षी पाऊस नव्हता, त्यावेळेस कृत्रिम पाण्याचा वापर केला, परंतु यावर्षी प्रयत्न यशस्वी आहे. पाणी जरी इथे कमी मिळत असलं तरी सुद्धा वरुण राजा आलाय, त्यामुळे पाणी भरपूर आहे आणि असाच पाऊस अपेक्षित आहे की उद्या देखील व्हावा. कारण उद्या खऱ्या अर्थाने ऑल इंडिया ओपन गटातील म्हणजे अगदी बिहार इथून देखील टीम इथे मैदानामध्ये येणार आहे. मुंबईचे देखील खेळाडू आहेत, ठाणे, रायगड, त्याचबरोबर पुण्याचे देखील धुरंधर खेळाडू येतील आणि त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेस पाऊस येणं देखील अपेक्षित आहे. त्यामुळे आज जसा पाऊस पडतोय उद्या त्यापेक्षा अधिक पावसाची गरज आहे. त्यावेळेस ही स्पर्धा यशस्वी नक्कीच होईल. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. नो बॉल मला वाटतं इथे कळवला जातोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळे इथे नो बॉल कळवला जातोय. 9 धावा झाल्यात, तर पुढचा बॉल असेल तो फ्री हिट पंकेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा झपकन चेंडू येतोय, शरीरावरती आदळतोय. सोपं नाहीये रबर बॉल वरती आणि त्यामध्ये पाऊस पडत असताना बॅटिंग करणं हा थोडासा अनुभव असणं देखील फार गरजेचं आहे. मुंबई, रायगड या भागातील खेळाडूंना या गोष्टीचा अनुभव असतोच आणि हे लोणावळ्याचे खेळाडू आहेत. मला वाटतं सर्वाधिक पाऊस इथेच जास्त पडतो, परंतु या बॉलवरती खेळणं त्यासाठी मैदानं देखील लागतात आणि जर तुमच्याकडे सराव नसेल तर खेळणं अवघड आहे. टेनिस बॉलवरती तुम्ही खेळू शकता, परंतु रबर बॉलवरती अगदी शरीर भेदक मारा होतोय. कुठला चेंडू कुठे वळेल आणि कसा येईल याचा अंदाजही येत नाहीये. 1 स्वरूपाची धाव मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 10. पुढील मॅच साठी दोन्ही टीमला इथे विनंती आहे. 11 चॅलेंजर्स देहू रोड आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन देहू या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, काही गोलंदाजी इथे होती आहे. दोन्ही गोलंदाजांनी ज्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे
10 या धावसंख्येवरती 3 बॅटर आतापर्यंत बाद आहे. दुसरं षटक सुरू आहे. पाऊस पडल्यामुळे इथे गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करण्याची संधी मिळते. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शनी यांच्या बॅटमधून बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. 6 कडक षटकार. 2 षटकं आतापर्यंत संपुष्टात आली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आतापर्यंत झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. तिथे जी मुलं बसली आहेत ना, त्या मुलांना विनंती आहे तुम्ही खाली उतरा. कॅमेरा स्टँड वरती जी मुलं बसली आहेत त्यांना विनंती आहे खाली उतरा. इथे या पाहिजे तर पावसात भिजू नका, इकडे या. कारण तुम्ही तिथे बसलाय, तुम्हाला करंट लागायची शक्यता आहे. तिथे बसू नका. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा धनराज पाटील. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट त्यांनी मिळवल्या. या षटकाची सुरुवात मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज इथे खराब. बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. येतोय पहिल्याच बॉलवरती हा चौकार. मगापासून पंकज आपण पाहतोय काहीशे चाचपडत खेळत होते. जसं पाऊस कमी झाला त्यानंतर मात्र तो रिदम आणि ती लयबद्धता त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू खेळला. मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु त्यामध्ये जितक्या धावा अपेक्षित होत्या तितक्या धावा संघाला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये होणारी 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात कित्येक मॅचेस टेनिस बॉल क्रिकेटवरती खेळल्या असतील, परंतु ही रबर बॉलची स्पर्धा आहे. यामध्ये थोडासा अंदाज घेण्यासाठी लागतो तो विलंब, आणि त्या विलंबानंतर थोडं गेममध्ये देखील आपल्याला त्यांना पदार्पण करताना पाहतोय. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 21. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळलाय. बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी पंकज यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. सुरेख फटका आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता थोडीशी शफल झाले. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने फक्त उचलला, टायमिंग प्रॉपर केलं आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी. ज्यावेळेस आपण म्हणतो ना की गोलंदाजांना एक चांगली साथ इथे मिळते, परंतु इथे बॅटरला देखील ती साथ मिळते. ओला चेंडू बॅटवरतून तितकाच वेगामध्ये ट्रॅव्हल होतो. हा देखील एक बेनिफिट आहे बॅटरसाठी. म्हणजे तुम्हाला फक्त टायमिंग करायचं आहे, शेवटपर्यंत चेंडू निहाळायचा आहे आणि त्यानंतर बॉलवरती प्रहार. इथे देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. 27 धावा झाल्यात. एक चांगल्या स्कोअरकडे वाटचाल इथे केली जाते. थोडीशी पडझड आणि त्यानंतर सावरण्याचं काम शनी आणि त्याचबरोबरीने पंकज या जोडीने केलंय. धावा बनवल्यात या जोडीने आतापर्यंत. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा अधिक वेग, अधिक उसळी आणि त्यानंतर निर्धाव. टॉट. 27. 3 बॅटर बाद 27. शेवटचा बॉल असेल या षटकातील. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पुढचा बॉल पंकज यांच्यासाठी. इथे देखील डाव्या एसटीच्या बाहेर थोडीशी भरकटलेली गोलंदाजी. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 28. 28 फॉर लॉस ऑफ 3. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. थोडासा का होईना पण ओलावा, थोडासा गारठा आणि थोडीशी खेळपट्टी देखील ओली आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. अजूनही पाऊस सुरू आहे आणि अपेक्षा आहे की अजूनही पाऊस पडत राहावा. हे 2 दिवस तरी कडक पाऊस व्हावा आणि उद्याचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे. ऑल इंडिया ओपन गटातील संघ उद्या देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामधील पहिली मॅच असेल संविधान ग्रुप योगेश सरकार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मनस्वी रणांगण पुणे. त्यानंतर दुसरी मॅच असेल अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान वांद्रे मुंबई येथून येणारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कटनी अरेरा वॉरियर्स बिहार येथून आलेला हा संघ आहे जो उद्या इन ॲक्शन दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर NB 11 निलेशदादा भिंताडे 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11 चरोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने चौथ्या मॅचमध्ये रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेला संघ
म्हणजेच हमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ आपल्याला इन ॲक्शन उद्याच्या शेवटच्या मॅच मध्ये, चौथ्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि उद्याच या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे. उद्याच सेमीफायनल्स, फायनल्स आणि बक्षीस वितरण सर्व काही उद्याच होणार आहेत. त्यामुळे उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत ऑन टाइम आपण सकाळी बरोबर या उद्या खुल्या गटाला सकाळी बरोबर 9 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या उद्या सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर खेळवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन गटाला देखील सुरुवात करणार आहोत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. 3 षटकं संपले आहेत. धावसंख्या होते ती 33. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा अंगभेदक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील धाव इथे पूर्ण होईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. हरीश नवले इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात पहिल्याच बॉलवरती. पंकज यांच्या बॅटमधून येतात त्या दुहेरी धावा. 9 चेंडूंमध्ये 13 धावींवरती नाबाद आहेत पंकज. तर दुसऱ्या बाजूने शनी 6 चेंडूंमध्ये 12 धावा. त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः गुलीगत वेगवान चेंडू इथे मार्गस्थ होतोय. जे आपण बघितलं असेल की सुका चेंडू जर आपण बघितला तर 120-130च्या जर स्पीडने जात असेल तर तो चेंडू जर ओल्या खेळपट्टीवरती पडला तर तो कमीत कमी 150-160च्या स्पीडने येतो. आणि त्या चेंडूवरती प्रहार करणं यासाठी तुम्हाला सातत्य अथवा सरावाची गरज आहे. पुन्हा एकदा पाठ हातातून निसटली परंतु जिथे पाहिजे तिथे धावा तेवढ्याच मिळत आहेत. काऊ कॉर्नरमध्ये बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. पंकज यांच्या बॅटमधून हा देखील येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी आहे. एका हाताचा देखील वापर इथे केला जातोय. शक्तीचं प्रदर्शन इथे पंकज करतायत. एका हाताने फक्त डाव्या हातामध्ये बॅट येते आणि पंकज देखील सांगतायत की असे चौकार षटकार खेळणं हे माझ्या डाव्या हाताचं काम आहे. प्रॉपर टायमिंग झाल्यानंतर चेंडू देखील तितक्याच वेगात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण करणं देखील थोडंसं अवघड आहे. बॉलिंग करणं देखील अवघड आहे. बॅटिंग करणं देखील अवघड आहे. परंतु या सर्व क्षेत्रामध्ये जी टीम चांगली कामगिरी करेल ती टीम आजच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील प्रवेश करेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. 3 बॅटर बाद 40 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर रबर बॉल क्रिकेटची ही पुण्यामधील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय जी देहू रोड भागामध्ये संपन्न केली जाते. प्रामुख्याने सुरेशजी पाटील, संभाजी थेऊरकर, साजिदजी तांबोळी, उमेशजी नायडू यांचं योगदान आणि त्यानंतर आपण पाहतोय एक बहारदार नियोजन आयोजन प्रामुख्याने या पुणे शहरामध्ये या देहू भागामध्ये केलं जात आहे. त्यांचं देखील कौतुक. आणि ज्या ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे ज्यांचं पाठबळ आपल्याला लाभलं त्या सर्व मान्यवरांचा देखील विशेष आभार. या बाई वाईट +4 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45. 3 बॅटर बाद 45 धावा. बघा 12 या धावसंख्येवरती 3 बॅटर बाद होते. त्यानंतरचा जो प्रवास आहे 33 धावेंची एक चांगली पार्टनरशिप. दोन्ही बॅटरमध्ये एक चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला सिंगल इथे वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केलाय. दुसरी देखील धाव पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. चौथं षटक सुरू आहे. 47 धावा झाल्यात. म्हणावा तसा स्कोर इथे उभा होतोय. जी धावगती अगदी संथ गतीने सुरू होती ती धावगती वाढवण्याचं काम शनी आणि त्याचबरोबरीने पंकज या जोडीने केलं. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी दोन्ही बॅटरने केलेले प्रयत्न देखील यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय आणि सक्सेसफुल देखील होईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. शनिदेव यांच्या बॅटमधून येतोय षटकार 6 धावेंसाठी. प्रॉपर टायमिंग इथे केलाय. अंग भेदक मारा होता फक्त झटकला, शरीरापासून वेगळा केला आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 50शी पार. 53 धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्या. 40 धावेंची आतापर्यंतची जी पार्टनरशिप आपण पाहतोय दोन्ही बॅटर मधलं एक चांगलं आय कोऑर्डिनेशन, दोन्ही बॅटर मधलं एक चांगलं समन्वय आणि त्याचमुळे धावसंख्येला इथे आकार देण्यात येतोय. षटक क्रमांक 5. गोलंदाजी मार्कवरती दत्ता गाडे.
पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे कट केलाय, चॉप केलाय पॉइंटच्या दिशेने. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 55. 55 लॉस ऑफ 54 धावा, माफ करा सिंगलच आहे. 54 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. दत्तात्रय इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, थोडा वेगवान चेंडू आला. सिंगल इथे नक्कीच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र अयशस्वी ठरतोय. गरज नसताना इथे मात्र धावांसाठी केलेली धावाधाव आणि शनिदेव मात्र इथे धावबाद. एक मोठी विकेट जाती आहे. चौथा बॅटर इथे धावबाद स्वरूपामध्ये लोणावळा संघाचा. बॅक टू द पॅव्हेलियन. माननीय अमोलजी जाधव यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अमोल जाधव साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या विनंतीला मान देत असताना आपल्याला विनंती आहे की आपण इथे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विकेटचे इथे पतन होत आहे. शनिदेव बाद होत आहेत 55 या धावसंख्येवरती. चौथा बॅटर बाद होतोय. दत्तात्रय आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. मॅच मध्ये पण म्हटलं की लो स्कोरिंग होऊ शकते, परंतु ज्या पद्धतीने शनिदेव आणि त्याचबरोबरीने पंकज या जोडीने धावा बनवल्या, इथून पुढे कमबॅक होईल का? पुन्हा एकदा आल्या आल्या पहिलाच बॉल इथे परफ्यूम डिलिव्हरीचा वापर, वेग आणि त्याचबरोबर अधिक उसळी इथे पाहायला मिळाली. रबर बॉल अधिक उसळी घेणारा चेंडू आहे. शॉट ऑफ गुड लेंथ वरती चेंडू हाताळलाय. विकेट वरती चेंडूला हिट केलंय आणि त्यानंतर मिळालेली अतिरिक्त उसळी. 55 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू निर्धाव. कमबॅक केलंय दत्तात्रय यांनी. कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. 55 धावेंवरती 4 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. चांगली धावसंख्या इथे उभी केली आहे, परंतु या धावसंख्येला रोखण्यासाठी कशा प्रकारे अजूनही प्रयत्न इथे सुरू आहेत. 55 धावा. पुन्हा एकदा फुल लेंथ क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या अब तक 56 धावा. 4 बॅटर बाद. 5वं षटक सुरू आहे. अजूनही गोलंदाजी कंट्रोल मध्ये आहे. बॅटिंग मध्ये थोडेस इथे गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव. डॉट. षटकाची इथे समाप्ती. 5 षटकं संपली आहेत. 56 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक. चला यासाठी वेळ जास्त लावू नका. आपल्याला 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे आणि आतापर्यंत 24 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करा. गोलंदाजी मार्कवरती आपण सुनील यांना पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता वा पहिलाच बॉल अप्रतिमरित्या हाताळलाय. पहिल्याच बॉल वरती थोडासा कठीण प्रश्न विचारलाय बॅटरला. सुनील गोलंदाजी मार्क वरती देखील आहेत. सुनील बॅटिंग साठी देखील आहेत. सुनील ड्युटी आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे निर्धाव. एक्सप्रेस डिलिव्हरीचा वापर. पुन्हा एकदा इनसाइड आउट. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा बॅटच्या अगदी समोर आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार.
धावसंख्या आपण पाहतोय 62 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. एक षटकार इथे खेळलाय सनी यांच्या बॅट मधून आलेला. स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन देहू या संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतो केलं जात आहे. डीप मध्ये अगदी वेगात येऊन चेंडू अडवलाय. फेकी होते त्या दरम्यान आलेल्या 2 धावा. धावसंख्या होते ती 64. 4 बॅटर बाद 64 धावा. बरं पावसामध्ये देखील एक चांगली बॅटिंग श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा या संघाने आतापर्यंत केली आहे. पुन्हा एकदा फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. झेल इथे टिपला जाईल का? 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु योग्य पद्धतीने इथे कॉलिंग झालं आणि त्यानंतर अप्पर हँडचा वापर करत असताना झेल टिपला जातोय. अजून एका विकेटचं पतन होत आहे. सुनील इथे जेलबा 2 डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती ऋषिकेश सिंगल इथे मिळते आहे जी लेगबाय स्वरूपाची आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 65. अजूनही शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. चला पुढील मॅच साठी दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन आले टॉस साठी. टॉस करून घ्या. अमोल जाधव साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज जेल घेण्याचा प्रयत्न थोडासा कमी पडतोय. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67 धावा तर विजयासाठी 68 धावेंची गरज आहे. चला लोणावळा टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लोणावळा टीम अजिबात वेळ लावू नका आणि पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन देहू आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहू रोड दोन्ही टीमच्या कॅप्टनना इथे आमंत्रित केलं जात आहे आणि पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील केला जातोय. 67 68 जिंकण्यासाठी आहेत. 68 रन्स टू विन. चला बॅटर चला लगेच. अजिबात वेळ लावू नका. आपल्याला विनंती आहे कारण अजूनही पुढे 3 मॅच कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. थोडंसं सहकार्य करा. चला प्रॅक्टिस सेशन बंद करा. फिल्डिंग लावून घ्या. चला भारत कदम आघाडीचे दोन्ही बॅटर कोण आहेत? चला लगेच आतमध्ये. चला बॅटिंग टीम आघाडीचे दोन्ही बॅटर
तर चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय जिथे 68 धाब्यांचा पाठलाग आहे आणि पाठलागाची येथे सुरुवात करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. नॉन स्ट्राईक एंड वरती भारत कदम यांना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने धनराज पाटील, तर गोलंदाजी मार्क वरती तेजस. पहिलाच बॉल सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश, तर कव्हर पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, सिंगल इथे मिळतीये. शुभारंभ झालाय. 68 धावींची सुरुवात इथे केली जाते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे भारत कदम, जे प्रामुख्याने टेनिस बॉल क्रिकेट मधील मिस्टर 360 या नावाने ओळखले जात आहेत. तालुका वाईज क्रिकेट, बारामती तालुका त्यामधील यंगर्स बारामती या संघाचे प्रमुख आघाडीचे बॅटर. परंतु आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील कशा प्रकारे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती भारत कदम यांच्या बॅटमधून हा येतोय दमदार षटकार 6 धाब्यांसाठी. निलेश दादा बिनताडे आयोजित NBA ट्रॉफी मधील पहिल्या सीझन मधील पहिली हाफ सेंचुरी नोंदवणारा हा खेळाडू भारत कदम मैदानाच्या चौफेर फटकेबाजी खेळण्यासाठी ओळखला जातो आणि इथे देखील स्वतःच्या खात्याची सुरुवात आणि त्याच बरोबरीने सांघिक धावसंख्येची सुरुवात इथे षटकाराने केली आहे. त्याचबरोबर पुढच्या बॉलवरती आलेली सिंगल, धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या होते ती 8. भारत कदम यंगर्स बारामती या संघाचं प्रामुख्याने प्रतिनिधित्व करत असताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक दशकांमध्ये आपण त्यांना पाहिलंय. परंतु नोकरीनिमित्त महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत झाले, त्यानंतर देहू रोड येथे रहिवाशीत आणि त्यानंतर लोकल बॉईज, लोकल खेळाडूंना घेऊन हा संघ किंवा हा खेळाडू देखील आपण पाहतो इथे देहू रोड या भागामध्ये खेळताना आपण पाहायला मिळतोय आणि सुरुवात तर चांगली केली आहे. पुन्हा एकदा इथे धनराज यांच्या बॅटमधून आलेला जेल सुटल्यानंतरचा तो षटकार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेलरवाडी गावचे चॉकलेट बॉय म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अमोलजीत चव्हाण यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. अमोल चव्हाण साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि स्वागत इथे आपण पाहतोय धनराज यांनी देखील केलंय. षटकारा पाठोपाठ एक टकाटक आणि खेळलेला हा स्क्वेअर कट आपण पाहिलाय. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, धावसंख्या होते ती 18. पहिलं षटक सुरू आहे. तेजस बोर्डे यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण, सुरुवात चांगली केली आहे धनराज यांनी देखील. पुन्हा एकदा थोडासा दिशा इथे भरकटणारा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर, नटराज पोज मध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क इथे होत नाहीये. धावसंख्येत अतिरिक्त धावींची वाढ, धावसंख्या होते ती 19 धावा 19. पुन्हा एकदा सरळ बॅटने कॉपी दॅट स्टाईल मध्ये इथे आपण पाहतो खेळला जातोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या षटकामध्ये इथे देऊ 11 या संघाची धावसंख्या बिनबाद 19 धावा, 19 फॉर विदाउट लॉस. चला गोळा होऊ नका, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. आणि आता जर एखादा खेळाडू तुमचा 30 सर्कल मध्ये अतिरिक्त घेतला तर आउटफील्ड मध्ये तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम येतील, कारण एवढं मोठं मैदान कव्हर करणं हे 6 खेळाडूंना देखील जमत नाही. मग 5 मध्ये कसं होईल? त्याचा फायदा होणार नाही ती गोष्ट तुम्ही करूच नका. नुकसान होणार आहे ती गोष्ट तुम्हाला टाळायचीच आहे. त्यामुळे पटपट खेळा, वेळ इथे लावू नका. पहिलं षटक संपलाय, 19 धावा झाल्यात विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती शनिदेव गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्राईक वरती असतील भारत कदम, तर नॉन स्ट्राईक एंड वरती देखील धनराज पाटील. आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये कायम आहे. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात भारत यांच्यासाठी. पहिल्याच बॉलवरती जेमतेम बचावले गेले प्रेक्षक देखील, कारण ज्या पद्धतीने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे नक्कीच मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होती ती 20. 7 चेंडू आतापर्यंत संघाने हाताळले आणि त्यामध्ये 20 धावा खर्च केल्यात. विकेटचा कॉलम नक्कीच रिकामा आहे, परंतु गोलंदाज इथे प्रयत्नशील आहेत विकेट घेण्याच्या.
धावसंख्या आपण पाहतोय 20. सिंगल नंतर आलेली निर्धाव. या ठिकाणी आपण पाहतोय गणेशजी विधाते साहेबांचं इथे शुभागमन होत आहे, ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य मार्गदर्शन आपल्या आयोजन कमिटीला लाभतं आणि त्याचबरोबर विशेष करून मोलाचं मार्गदर्शन करत असताना जे सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभतं त्याबद्दल संपूर्ण क्रिकेट जगताकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या इथे 20 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरचे 4 चेंडू इथे निर्धाव. काय गोलंदाजी इथे केली आहे शनिदेव. एकवीस धाबा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल. 68 धाव्यांचा पाठलाग आहे. अजूनही विजयासाठी 47 धाव्यांची गरज आहे. वाह, इथे मात्र अप्पर कटचा वापर केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय कव्हर पॉइंटच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. अप्पर कटचा हा देखना रुबाबदार षटकार 6 धाव्यांसाठी. तर चला, षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती संतोष सातकर. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिलाच बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी आतली एज, लेमन कट आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा इथे एक्सप्रेस डिलिव्हरी, परंतु पंचांनी इथे कळवलं इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. एकदा इथे कट करण्याचा प्रयत्न. भारत कदम इथे होतील कॉड बिहाइंडची शिकार. पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर भारत कदम. बॅक टू द पॅव्हिलियन.
22 चेंडूंमध्ये अजूनही 40 धावींची गरज आहे. भारत कदम इथे बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी हरीश. हरीश इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 22 धावींची अजूनही गरज आहे. 22 चेंडूंमध्ये 40 धावींची अजूनही गरज. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली आणि ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते गणेशजी टिळेकर, त्याचबरोबरीने प्रद्युम्न टिळेकर, राजेशजी टिळेकर, त्यानंतर प्रद्युम्न टिळेकर, रघुवीर शेलार, रवींद्रप्पा नो बॉल आहे. कशा संदर्भात? सेकंड बाउन्सर. येस, पहिली वॉर्निंग दिली असेल तर सेकंड बाउन्सर साठी हा पंचांचा कॉल आहे का फिल्डिंग टीमचा आहे? फिल्डिंग टीमचा आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मुख्य पंचांनी जो निर्णय कळवला त्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे आणि आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आपण लगेच क्रिक लाईव्हच्या वॉर रूम मध्ये वळतो आणि तिथे तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्याला योग्य तो निर्णय इथे कळवतील. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. नो बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. इट्स अ नो बॉल. चला गोळा होऊ नका. तुम्ही हा जो निर्णय दिलाय ना युट्यूबद्वारे तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. त्याशिवाय असं रिप्लाय आपण देतोच आहे आणि रिप्ले देखील तुम्हाला दिलेलाच आहे. रिप्लाय असा आहे की नो बॉल कळवलेला आहे आणि रिप्ले तुम्ही बघू शकता, पण मॅच झाल्यानंतर आता सध्या तुम्हाला बघता येणार नाही. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. फ्री हिटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव. टॉट. 29 वरती 1. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 21 चेंडूंमध्ये 39 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये अजून. हे दोन्ही चेंडू जर आपण बघितले ना तर हे निर्णायक आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा इथे प्रयत्न करण्यात आलाय आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर मात्र होतील झेलबाद. विकेटचे इथे पतन होईल. दुसरा बॅटर देखील डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. राजेशजी टिळेकर, प्रद्युम्नजी टिळेकर, रघुवीरजी शेलार, रवींद्रजी बेगडे, मिंक मल्होत्रा, संदीपजी परंडवाल आणि गणेशजी विदाते यांचं देखील मनपूर्वक असे आभार. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं त्याबद्दल त्यांचं देखील विशेष असे आभार. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या सर्व व्यक्तिमत्वांचं देखील फार मोठं योगदान आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. विशेष सहकार्य त्यांनी या स्पर्धेदरम्यान केलंय त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. विकेट इथे गमावली जाते. 2 विकेट गमावल्यात. अजूनही येणारे 20 चेंडू आणि त्या 20 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावींची गरज आहे. 20 चेंडूंमध्ये 39 धावा. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत योगेश. पुढचा बॉल या षटकातील. इथे देखील वेगवान चेंडू इथे हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध इथे घेतला जाईल. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. 2 बॅटर बाद 30 धावा. मारू शकताय. अजूनही 38 धावींची गरज. 19 चेंडू आणि 38 धावा म्हणजे जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट बनवायच्यात. 29, 19 आणि 19 मध्ये 38. बघूयात हा चेंडू देखील महत्वाचा आहे या षटकातील. इथे देखील आपण बार पुन्हा एकदा तो नो बॉल पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू हाताळला परंतु दिशा इथे मात्र भरकटली जाते. बॅटरच्या अक्षरशः डोक्यावरून चेंडू इथे जातोय आणि त्याचमुळे पंचांनी हा बाउन्सरचा नो बॉल कळवलाय. धावसंख्येमध्ये इथे होणारी वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल कट केलाय. इथे मात्र फाईंडेकचे खेळाडू येतील. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. येणारे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावेंची गरज आहे.
18 गेंदों में अभी भी 36 रनों की जरूरत। अठरा चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 36 धावेंची गरज। थोडस स्पीडअप करा, अजूनही 3 मॅच कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करा ही विनंती आहे। कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, आता हे खरं तर युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल। आतापर्यंत जी बॅटिंग इथे पाहायला मिळाली, ज्या पद्धतीने इथे धनराज यांनी बॅटिंग केली आहे, 11 चेंडूंमध्ये 18 धावेंवरती ते नाबाद आहेत। योगेश पिंजन देखील इथे बॅटिंगसाठी उतरले, ते 1 चेंडूमध्ये 1 वरती आहेत। इथे शनी यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला आहे, स्क्वेअर कटचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, सिंगल इथे मिळते आहे। धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 33 धावा। इथे मात्र स्क्वेअर कटचा चांगला प्रयत्न, कुंडप्पा विश्वनाथ यांच्या आठवण करून देणारा हा फटका इथे खेळला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने। त्या दरम्यान आलेली सिंगल पहिल्याच बॉलवरती शनिदेव यांनी 1 धाव खर्च केली आहे। तर स्ट्राईक वरती योगेश एक विस्फोटक बॅटर आहेत, संघाला इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे। पुन्हा एकदा थोडीशी उसळी घेणारा चेंडू, शनी यांनी मागच्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली, 8 धावा पहिल्या षटकामध्ये शनिदेव यांनी खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये देखील 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1च धाव, चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश, शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल इथे मिळते आहे। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 33 धावा। पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि एक मोठी विकेट, इथे धनराज पाटील देखील होत आहेत बाद। एक मोठी विकेट इथे गमावली जाते आणि विकेटचं देखील इथे पतन होत आहे। विकेटचं सातत्याने इथे पतन होत आहे। 34 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत। येणाऱ्या अजूनही 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 34च करायचे आहेत। आता थोडासा मॅच इथे फसत चालली आहे, परंतु कुठल्या तरी बॅटरला इथे डाव सावरावा लागेल। नवीन बॅटर येत आहेत सुनील, पुढचा बॉल इथे देखील चांगला चेंडू शनिदेव यांच्याकडून हाताळला जातोय। चांगली गोलंदाजी इथे, 68 धावा इथे बनवल्या गेल्या, म्हणाव्या तशा जास्तही नव्हत्या, परंतु डिफेंड करणारी गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजांनी विचारपूर्वक गोलंदाजी केली आणि त्याचमुळे हा संघ इथे सुस्थितीमध्ये आहे। सध्या सर्व काही कंट्रोलमध्ये पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल, मॅचचं समीकरण येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 34 धाबींची गरज आहे। 18-36 ची मॅच आता 12-34 वरती आली, याचा अर्थ मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि त्यातून सर्वात मोठी विकेट शनिदेव अप्रतिमरित्या गोलंदाजी करताना आपण पाहिलेत। शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 34 धावा, हे लक्ष्य देखील साध्य होऊ शकतं। काल देखील अशा प्रकारच्या मॅचेस झालेल्या आहेत। या खेळपट्टीवरती धावा होऊ शकतात, जरी थोडासा पाऊस पडून गेला असला तरी देखील बॅटिंग करणं म्हणावं तसं अवघड नाहीये। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्यासाठी तुम्हाला टायमिंग आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागेल आणि त्यानंतर त्यावरती प्रहार करावा लागेल। सोपं नाहीये, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही। तुम्ही जर प्रयत्न केले तरच ही मॅच तुमच्या हातामध्ये येऊ शकते। पहिलाच बॉल झटकलाय आणि त्यानंतर इथे आपण पाहतो योगेश यांच्या बॅटमधून ताकदीचा केलेला वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल सीमारेषेची सफर करेल 4 धाव्यांसाठी।
अंगभेदक मारा फक्त शरीरापासून वेगळा केला आणि त्यानंतर आलेल्या ते 4 धाबा. धावसंख्या होते ती 38. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. 11 चेंडूंमध्ये 34 वरून मॅच आली. 11 चेंडूंमध्ये 30 धाबा. 30 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. अजूनही मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, चेस अजूनही ऑन आहे. सकाळपासून आपण चेस होताना पाहिलेला नाही आहेत मॅच, परंतु सांगता येत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. फुल लेंथ डिलिव्हरी, परंतु इथे टायमिंग करता आलं नाही. थोडेसे पाय इथे चालले नाहीत आणि जर तुमचे पाय चालले नाहीत तर तुमची बॅट देखील, तुमचे हात देखील इथे चालले जात नाही. इथे बॅट स्विंग देखील महत्वाचं आहे, टायमिंग देखील महत्वाचं आहे, तुमचा फुटवर्क देखील महत्वाची आहे. इथे पायांची मुवमेंट देखील होणं फार गरजेचं आहे. इथे मात्र कट केलाय, चॉप केलाय आणि या फटक्यासाठी देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे बॅटर धावबाद. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक सेट बॅटर इथे बाद होतोय आणि त्यानंतर विकेटचं पतन देखील होत आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र प्रहार करण्यात आलाय. धावसंख्येमध्ये होणारी 4 धावांची वाढ. धावसंख्या होती ती 43. इथे देखील पंचांकडे थोडीशी दाद मागण्यात येते, परंतु निर्धाव चेंडू आहे. डॉट. धावसंख्या 43. मला वाटतं बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. व्हाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर पुन्हा एकदा केला जाईल. क्रिक लाईव्हच्या वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा जातोय आपण आणि तिथे सर्व काही माहिती आपल्यापर्यंत दिली जाईल, योग्य ती माहिती. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू इथे गमावलाय. चला पटपट आपापल्या जागेवरती पटपट थांबायचंय. यानंतर आपण कमीत कमी 2 मॅच तरी खेळवणार आहोत. मग किती अंधार पडला तरी आपल्याला खेळायचंच आहे. 43 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. इथे मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. 44 वरती 4. अजूनही 7 चेंडूंमध्ये 24 धावींची गरज आहे. या बॉल वरती जर एखादा बिगिट आला तर मॅचचं चित्र बदलू शकतं आणि एखादा जर चेंडू हा निर्धाव आला तर इथे मात्र लोणावळा संघ कमबॅक करू शकतो. इथे देखील वाह, चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. संघासाठी नक्कीच 2 धावा तरी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि ऐन वेळेस ज्या क्षेत्ररक्षकाला तिथे तैनात करण्यात आलं, चांगला प्रयत्न केला. झेल मात्र होऊ शकत नाही, परंतु संघासाठी 2 धावा इथे वाचवल्यात. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज आहे. 6 बॉल 22 रन्स टू विन. 6 मध्ये 22.
11 चॅलेंजर्स टीम आपण लगेच ही मॅच झाल्या झाल्या मैदानाचा ताबा घ्यायचा फिल्डिंग साठी आणि कोण येतंय कोण थांबतंय त्याची वाट बघण्यापेक्षा आपण टीम मध्ये आहे त्यामुळे लगेच मैदानाचा ताबा घ्या. जे खेळाडू 11 मध्ये आहेत ते खेळाडूंना माहिती आहे की आपण 11 मध्ये आहे. त्या टीमला खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. जे एक्स्ट्रा मध्ये आहेत ते बरोबर बाहेरच थांबतील पण 11 जे आहेत ते लगेच मैदानामध्ये जातील. शेवटचे 6 मध्ये 22 अंतिम षटक कौशल इथे शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. शेवटचं षटक 6 मध्ये 22 धावा. थोडस पटपट खेळा आपल्याला विनंती आहे. 6-22 पहिलाच बॉल इथे एक्सप्रेस वेगवान चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला परंतु इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली सुनील यांनी. अजून एका विकेटचं पतन होत आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न दिनेश यांचा त्यामध्ये सुनील मात्र धावबाद. 5 चेंडू आणि 22 धावेंची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. गोलंदाजांनी मात्र बाजी मारून दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शनिदेव संघाचे सहनायक आपल्या संघासाठी अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आपण पाहिले. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि विकेट देखील प्राप्त केल्या आणि त्याचमुळे संघ इथे सुस्थितीमध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन इथे विराजमान झालाय. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघूया त्या प्रयत्नामध्ये इथे कितपत यश मिळत आहे. हा चेंडू देखील फार वेगवान जे बॅट येण्या अगोदर ती चेंडू निघून जातोय इतका वेगवान चेंडू आहे. 46 वरती 5 येणारे 4 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. अजूनही धावा होऊ शकतात. 4 षटकारांची गरज आहे. काल हा विक्रम झालाय. पुन्हा एकदा थोडासा आपटलेला चेंडू. पंचांनी मला वाटतं इथे डेड बॉल कळवलाय. खेळपट्टीच्या बाहेर अलीकडे चेंडू पडल्या कारणाने चला ना पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय ग्राह्य धरला जाईल. पंच तुमचा कॉल आहे. हा पंचांचा कॉल आहे. पंचांचा कॉल आहे. पंच निर्णय घेतील कारण दोन्ही टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे पंचांचाच कॉल होऊ शकतो. अन्यथा पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांना आता तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला तो योग्य तो निर्णय आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ डेड बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. 46 धावा झाल्यात. 4 मध्ये अजूनही 22 करायच्यात. 4 षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा डेड. तिसरा जर बॉल टाकला डेड तर नो बॉल असेल हे लक्षात असू द्या. 2 तर लागोपाठ आले. तिसरा जर डेड बॉल टाकला तर नो बॉल. बरोबर आहे. सातत्याने तुम्ही ते नो बॉल टाकू शकत नाही. त्यासाठी देखील बंधन आहेत. अरे क्वचित अशा प्रकारचे डेड बॉल दिले जातात. अन्यथा खेळपट्टीवरती जर बॉल पडतोय तर तो डेड कधीच दिला जात नाही. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये सिमेंटची खेळपट्टी आहे आणि त्याच्या जर अलीकडे बॉल पडला तर तो मात्र ट्रॅव्हल योग्य पद्धतीने होत नाही आणि त्याचमुळे हे डेड बॉल दिले जात आहेत. पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला नवीन बॅटर कोण आहेत लगेच पळत या आणि पुढचा संघ लगेच तयार राहायचा आहे. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 11 चॅलेंजर्स देव रोड फिल्डिंग साठी आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे या 3 चेंडूंनंतर. कौशल देखील एक चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक वरती असतील ते दिनेश. नॉन स्ट्राईकला सौरभ. इथे देखील स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू हाताने अडवण्याचा प्रयत्न 1 धावत्या दरम्यान मिळतीये. 47 धावा झाल्यात. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा हा संघ मात्र विजयाच्या दिशेने
दिमाखामध्ये वाटचाल करतोय, कारण येणारे 2 चेंडू आणि 21 धावा थोडस अवघड समीकरण आहे. पुढचा बॉल इथे देखील धाव घेण्यास कळवलेला नकार. 1 चेंडू आणि 21. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर मात्र चौथी मॅच आजच्या दिवसभरातील 11 चॅलेंजर्स देवरोड आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय प्रशांत जगताप साहेब स्पोर्ट्स फाउंडेशन देहू या 2 संघांमध्ये मॅच सुरू होईल. वेल डन, वेल प्लेड. लोणावळा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर देहू 11 या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर 11 चॅलेंजर्स देहू रोड, चला फिल्डिंगसाठी लगेच या, अजिबात वेळ लावू नका.